आता बातमी मुंबईमधून आहे। भांडूपमध्ये पेट या शोचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी विविध देशी आणि विदेशी पक्षी प्राण्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। तर महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांनी पेट शोला हजेरी लावली होती आणि या पेट शो मध्ये सर्वांनाच निशुल्क असा प्रवेश देखील देण्यात आलाय। विविध प्रकारचे पोपट, मांजर तसेच देशी विदेशी श्वान आणि ससे या प्रदर्शनात मांडण्यात आलेत। या ठिकाणी डॉग शो प्रदर्शनाचा मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे। तर स्वर्गीय दीना पाटील प्रतिष्ठानच्या राजोल पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश गुप्ता यांनी। आपण पाहूयात। मुंबईमध्ये प्रथमच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पक्ष्यांचं प्रदर्शन भांडूप येथील दीना पाटील प्रतिष्ठान या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या विविध प्रकारचे पक्षी आहेत इथे ठेवण्यात आलं आहे। इथे शाळे मुलेकरांनी गर्दी देखील केली आहे। आपण आता बघू शकतात की या ज्या पक्षी मुलांना दाखवण्यात येत आहे की मुलं किती एन्जॉयमेंट करत आहे या पक्षाकडून। यांना बघायला लांब जावं लागतो, पण इथे एकच ठिकाणी डॉग शो असेल या पक्ष्यांचं यांच्याबद्दल माहिती देण्यात येत आहे। आता आपण बातचीत करून राजोल पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार मॅडम, काय सांगाल आपण या जे आपण ऑर्गनाईज केलं आहे याच्याबद्दल माहिती? तर 6 आणि 7 तारीखचे सॅटर्डे संडे जानेवारीच्या सॅटर्डे संडे कसं एन्जॉय करावा सगळ्या जनरेशनसाठी म्हणून एक न्यू इयर गिफ्ट म्हणून एक पेट शो ऑर्गनाईज केला आहे, जिथे पाळीव प्राणी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाळीव प्राणी यांचं प्रदर्शन आणि डॉग शो असं कॉन्सेप्ट घेऊन आम्ही आलो आहे, जिथे विविध प्रकारचे स्पीशीज आणि ब्रीड्सचे बर्ड्स, पिजन्स, पॅरेट्स, रॅबिट्स, कॅट्स असं सगळं बघायला भेटणार आहे। आणि डॉग्स आणि त्यांचा शो, त्यांचा ओबिडियन्स शो, त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांचे ग्रूमिंग सेशन्स ते सगळं होणार आहे इथे। ही कल्पना आपल्या मनात कसं आलं, काय सांगाल आपण? तर आपण हे सगळे पक्षी प्राणी पुस्तकात बघतो किंवा टी व्हीवर नॅशनल जॉग्राफिक वगैरे तिथे सगळीकडे बघतो, किंवा आपल्याला बाहेर ट्रॅव्हल करावं लागतं किंवा झूमध्ये जायला लागतं। असं जनरल सगळ्यांनाच बघता येईल असं होत नाही जास्त करून। तर एक रेअर एक्झॉटिक ब्रीड जसे सगळ्यांनाच भेटले पाहिजे, बघायला आले पाहिजे, म्हणून हे पेट शो आणि एक्झिबिशन ऑर्गनाईज केलं। धन्यवाद लोकशाहीशी बात केल्याबद्दल। आपण पाहू शकतो सलकमा एकच ठिकाणी लोकांना पाहण्यात यावं म्हणून ही सलकमा राबवण्यात आली आहे। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।